वेलकम स्टुडंट्स. आज आपण 12th स्टँडर्डचा डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. आपला 11वीचा शेवटचा जो पार्ट जिथे संपला माझ्यामध्ये तिथे डेरिव्हेटिव्ह आपला ऑलमोस्ट संपलेला होता. डेरिव्हेटिव्ह 11वीचा डेरिव्हेटिव्ह त्याचंच पुढे आता एक्सटेन्शन आपल्याला 12वीमध्ये आहे. आणि 12वीची जी सुरुवात आहे ती चेन रूल पासून आहे. आणि थोडाफार चेन रूल मी तुम्हाला 11वीतच बऱ्याचदा आधीच सांगून ठेवलेला आहे, तुम्हाला हा भाग सोपा जावा. मी पुन्हा एकदा म्हणजे मी मेसेज तर टाकलेला होताच, पण पुन्हा एकदा सांगतो, 11वीचा सगळा चॅप्टर आधी रिवाइज करून घ्या. एस्पेशली त्यातले जे 4 थिअरम्स आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डिफरन्स, प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल, हे जे 4 थिअरम्स आहेत हे फार काळजीपूर्वक पहा. फॉर्म्युले तर लर्न पाहिजेतच, याशिवाय आपले 11वीचे सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले देखील तुम्हाला यायला पाहिजेत. 11वीचे सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले देखील तुम्हाला आले पाहिजेत. तेही सगळे रिवाइज करून घ्या. डेरिव्हेटिव्हचे मी एकदा पुन्हा फॉर्म्युले पहिले म्हणून घेणार आणि मगच पुढचा आपण 12वीचा पार्ट सुरू करणार आहोत. त्यामुळे जर तुमच्याकडे ती वही असेल 11वीची तर ती वही समोर ठेवा आणि त्यातले एकदा फॉर्म्युले आठवत आहेत की नाही बघा. कारण साधारण मार्चमध्ये आपण हा पार्ट शिकलेलो होतो आणि तिथून पुढे आजपर्यंत फारसा डेरिव्हेटिव्हशी आपला फारसा संबंध आलेला नाही आहे. त्यामुळे एकदा ते फॉर्म्युले रिवाइज करायचे आणि मग पुढे जायचं. हा या मॅथ्स 2 मध्ये हे फक्त लक्षात ठेवा डॉंकी वर्क असतं. एकाच टाईपचे त्याच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सारखे सोडवावे लागतात. हा भाग सगळा M2 जो आपला 12वीचा आहे तो फक्त प्रॅक्टिस बेस्ड आहे आणि मॅथ्स 1 मध्ये थोडंसं बुद्धी लागते, विचार करावा लागतो. तरी आपण त्यातले अजून फार अवघड टॉपिक्स पाहिलेले नाहीये आणि फारसे नाही आहेत. पण म्हणजे आता आपण मॅथ्स 1 मध्ये बघा मेट्रायसिस पाहिलाय, लॉजिक हा चॅप्टर आपला संपलाय, पेअर ऑफ लाईन्स हा देखील चॅप्टर झालेला आहे. त्यात एक ट्रिग्नोमेट्री म्हणून चॅप्टर आहे, तो मात्र वास्ट आहे, तो जरा मुद्दा म्हणून नंतर घ्यायचा. मग सगळे वेक्टर बेस्ड चॅप्टर आहेत, तीन टॉपिक्स आहेत वेक्टर बेस्ड. आणि मग लिनियर प्रोग्रामिंग नावाचा आणखी एक फार सोपा ग्राफिकल टॉपिक आहे. मॅथ्स 2 मध्ये सगळं डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. इंटिग्रेशन इंटरेस्टिंग आहे पण फार वास्ट आहे, खूप वास्ट. डेरिव्हेटिव्ह देखील भरपूर मोठा आहे पण डेरिव्हेटिव्ह सोपा आहे, अवघड नाही. इंटिग्रेशन त्यामानाने थोडंसं अवघड असतं. तर आपण हा 12वीचा पार्ट सुरू होण्याआधी एकदा मी लिस्ट फॉर्म्युलेची समोर ठेवा. मी एकदा तुमच्या समोर ते रिवाइज करून तुम्हाला देणार आहे, म्हणजे ते रिकॉल व्हावे तुम्हाला यासाठी. ओके बघा, एखादा माझा मागं पुढं होईल सांगता येत नाही, मी त्यावेळेस काय सिक्वेन्स मध्ये लिहून दिलेत मला आठवत नाही, पण मार्क खालीवर होतील. बघा, सुरुवात अशी असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. आणि आपण ह्या सगळ्या फॉर्म्युलेचे एक्सेप्ट इनव्हर्स सगळ्यांचे प्रूफ फर्स्ट प्रिन्सिपल मी तुम्हाला दिलेले आहेत, तेही एकदा पाहून घ्या. सगळा चॅप्टर रिवाइज करून घ्या. ओके स्टार्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n, n into x raised to n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n, n into x raised to n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a raised to x log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a raised to x log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ root x 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ root x 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x minus 1 upon x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x minus 1 upon x square. मग सुरू होतात ट्रिग्नोमेट्रीज. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x equals cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x minus cosec x cot x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x minus cosec x cot x. त्यानंतर सुरू होतात इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स.
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स, हा याचे मात्र प्रूफ तुम्हाला 12वीतच पाहिजे. हे जे इनव्हर्स आहेत ना त्यांचा प्रूफ. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स 1 upon root of 1 minus x square. Derivative of sin inverse x 1 upon root of 1 minus x square. Derivative of cos inverse x minus 1 upon root of 1 minus x square. Derivative of cos inverse x minus 1 upon root of 1 minus x square. Derivative of tan inverse x 1 upon 1 plus x square. Derivative of tan inverse x 1 upon 1 plus x square. Derivative of cot inverse x minus 1 upon 1 plus x square. Derivative of cot inverse x minus 1 upon 1 plus x square. Derivative of sec inverse x 1 upon mod of x into root of x square minus 1. Derivative of sec inverse x 1 upon mod of x into root of x square minus 1. And derivative of cosec inverse x minus 1 upon mod of x into root of x square minus 1. त्यानंतर आपण असे काही स्टेटमेंट्स पाहिले होते. If y equals u plus v is a differentiable function of x, then dy by dx equals dy by du plus dv by dx. म्हणजेच थोडक्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह्स. त्यानंतर प्रोडक्ट रूल पाहिला. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. प्रोडक्ट रूल फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्यानंतर आपण पाहिला कोशंट रूल. कोशंट रूल डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. परत डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. किंवा सोप्या भाषेत आपण खालचा इंटू वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा इंटू खालचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालचा स्क्वेअर. ओके. आता आपण शिकणार आहोत चेन रूल म्हणजे काय किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, तर एखाद्या फंक्शनचं पुन्हा फंक्शन असेल तर त्याला कॉम्पोजिट फंक्शन म्हणतात. एफ कॉम्पोजिट जी, जी कॉम्पोजिट एफ, आपण असं पाहिलेलं आहे. एफ कॉम्पोजिट जी चा अर्थ काय, तर एफ ऑफ जी एक्स असतो. जी कॉम्पोजिट एफ चा अर्थ काय, तर आपण फंक्शन टॉपिक पाहिलेलं आहे, त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. एफ कॉम्पोजिट जी, जी कॉम्पोजिट एफ, अशा ज्यावेळी प्रकारचे फंक्शन्स असतात तेव्हा त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे त्याकरता असणारा हा थेरी क्वेश्चन किंवा त्याचं मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 2 वरती हा थेरम आहे बघा. थेरम इफ y इक्वल्स f of u is differentiable function. हे स्टेटमेंट एकदा बघून घ्या. इफ y इक्वल्स f of u is a differentiable function of u, म्हणजे हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. याचा अर्थ u मध्ये चेंज केला की y मध्ये होणारा चेंज आपल्याला बघायला मिळतो. आणि u इक्वल्स gx, u एक आणखी एक वेगळं फंक्शन आहे. gx x मधलं फंक्शन आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x such that the composite function of y equals f of, ते u रिप्लेस केलं बघा. ऍक्च्युअली हे f of u दिसलं का तुम्हाला, f of u इथं, आणि u म्हणजे काय ते पुढे सांगितलं बघा, gx म्हणजे f of u आणि u म्हणजे gx. तर f of gx हे जे फंक्शन आहे कॉम्पोजिट फंक्शन, y equals f of gx is a differentiable function of x, म्हणजे याचा देखील डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो हे प्रूव्ह करा. and dy by dx equals dy by du into du by dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं. डेरिव्हेटिव्ह मधले थेरी क्वेश्चन्स हे सगळे साधारण एक सारखे असतात. साधारण x मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे काय काय बदल होत जातो आणि ते x मधले इन्क्रीमेंट जर कमी केलं परत तर काय होत जातं, एवढ्यावर ते सगळे थेरम्स आधारित आहेत. तुम्हाला आठवत असेल तर बघा, 4 आपण थेरम्स यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. सम, डिफरन्स, प्रोडक्ट आणि कोशंट रूल हे सगळे साधारण एकसारखे आहेत. असेच आपले 12वीचे पण काही थेरम्स आहेत ते एकसारखे आहेत. आता हा थेरम सगळ्यांनी वहीत लिहून ठेवायचा, म्हणजे हे लेक्चर संपल्यानंतर हा थेरमचं स्टेटमेंट लिहायचं आणि परत एकदा पुन्हा पाहत माझ्यासोबतच काय करायचं, हे वहीमध्ये तुम्ही हे लिहून काढायचं. ओके. मी आता बोर्ड रब करून याचा प्रूफ तुम्हाला दाखवायला चालू करतो. ओके. आता आपण त्याचा प्रूफ पाहणार आहोत. ठीक आहे. टेक्स्टबुक मधला प्रूफ जर पाहिला तर तो फार शॉर्ट मध्ये दिला आहे, तो लवकर समजत नाही. मी जसा लिहून देतो तसा प्रूफ लवकर काढता येईल. ओके. प्रूफ करूया.
y is a differentiable function of u and u is differentiable function of x. म्हणजे y हे u मधलं फंक्शन आहे, u हे x मधलं फंक्शन आहे. ओके, लेट delta x be very small increment in x. Let delta x be very small increment in x. x मध्ये इन्क्रीमेंट करायचं. विचार करा, x मध्ये इन्क्रीमेंट केल्यावर कशात बदल होणार? u मध्ये. मग u हे काय आहे सांगा? y हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे. मग u मध्ये बदल झाल्यावर कशात बदल होणार सांगा? y मध्ये चेंज होणार. तर मग केवळ एका x मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळं u मध्ये as well as y मध्ये काय झाला? इन्क्रीमेंट झाला, चेंज झाला. Therefore, delta u and delta y are the corresponding increments in u and y respectively. Delta u and delta y are the corresponding increments in u and y respectively. नेक्स्ट स्टेप ही फार महत्वाची स्टेप आहे, समजते का बघा. As delta x tends to 0, delta u also tends to 0 and delta y also tends to 0. बघा काय सांगितलं मी, लक्षात घ्या. y हे u मधलं फंक्शन आहे, u हे x मधलं फंक्शन आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा, y इक्वल्स, पहिले इथं u इक्वल्स मी sin x असे यातलं फंक्शन घेतो आणि y इक्वल्स log ऑफ sin x. u म्हणजे sin x. मग मला सांगा, x मध्ये जर आपण इन्क्रीमेंट केलं म्हणजे sin 30 डिग्री हाफ असेल तर sin 31 डिग्री काहीतरी फरक पडेल की नाही? म्हणजे x मध्ये इन्क्रीमेंट केल्यावर तर बदल कशात होईल सांगा? u मध्ये. मग sin x मध्ये जर चेंज झाला तर log ऑफ sin x मध्ये देखील काहीतरी चेंज होईल. म्हणजे तो चेंज कशामध्ये होईल? y मध्ये. म्हणजे x मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे u मध्ये इन्क्रीमेंट. u म्हणजेच काय सांगा? sin x. मग sin x मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे y मध्ये इन्क्रीमेंट. मग जर हे इन्क्रीमेंट आपण परत 0 पर्यंत आणलं म्हणजे मूळच्याच ठिकाणी आणलं तर u पण मूळच्या ठिकाणी येईल, y देखील मूळच्या ठिकाणी येईल. म्हणजे as delta x tends to 0, delta u also tends to 0 and delta y also tends to 0. त्याचा वापर आपल्याला अगदी शेवटी करायचा, म्हणजे लिमिट्स जेवढे आपण घेतो तिथं त्याचा आपल्याला वापर करायचा. ठीक आहे. नेक्स्ट, नाउ consider the incrementary ratio. Incrementary ratio कोणता? तर डेल्टा y अपॉन डेल्टा x. Consider the incrementary ratio delta y upon delta x. दोन इन्क्रीमेंट्सचा तो रेशो आहे, दोन नंबर्सचा तो रेशो आहे. नेक्स्ट स्टेप, मॅथमॅटिकली we can write that ratio equals delta y upon delta x. This ratio equals delta y upon delta u into delta u upon delta x. साधा एक्झाम्पल देतो, नंबर मध्ये लगेच कळतो. 2/3 असा रेशो आहे. दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 2/5 into 5/3. मला सांगा, तुमचे 5 कॅन्सल होऊन 2/3 रेशो तसाच राहतो की नाही? मग तेच आहे बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हे डेल्टा वाय, हे डेल्टा एक्स आहे. डेल्टा यू कॅन्सल झाले की हाच पार्ट त्यातला शिल्लक राहणार. त्याला साईडला असं पेन्सिलने लिहून ठेवायचं. 2/3 कॅन बी रिटन ॲज काही या नंबर 2/5 into 5/3. ठीक आहे. मग आता इन्क्रीमेंटरी रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ना. त्यासाठी टेकिंग लिमिट्स on both sides
as delta x tends to 0. मग या लिमिट, so limit as delta x tends to 0 of delta y upon delta x is equal to limit as delta x tends to 0 of delta y upon delta u into याचा limit as delta x tends to 0 of delta u upon delta x. Okay, taking limits on both sides as delta x tends to 0. आता नेक्स्ट स्टेप ह्याच्यातली फार महत्वाची. हे बघा, एलएचएस चा आता विचारच करू नका, फक्त आरएचएस. आपण नेहमी असं लिहायचो बघा, लिमिट्स ऑन आरएचएस एक्झिस्ट, देअरफॉर लिमिट्स ऑन एलएचएस. तर फक्त आरएचएस चा विचार करा. काय सांगितलं इथं, u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे du बाय dx एक्झिस्ट होतं, त्याचा अर्थ म्हणजे याला प्रॉब्लेम काही नाहीये. इथं डिनॉमिनेटर टेन्स टू 0 पाहिजे आहे. आता इथं y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u लिहिलंय बघा, म्हणजे याचा अर्थ dy बाय du एक्झिस्ट व्हायला पाहिजे, होणार नो डाऊट, पण त्याला डिनॉमिनेटर टेन्स टू 0 लागतं. मग डेल्टा x टेन्स टू 0, इथं आपल्याला डेल्टा u टेन्स टू 0 पाहिजे. मग इथं वरती त्यासाठी डेल्टा लिहून ठेवलंय की डेल्टा x टेन्स टू 0 चाच दुसरा अर्थ काय सांगा. जर डेल्टा x 0 कडे अप्रोच केला तर u मधला इन्क्रीमेंट देखील कमी होईल, y मधले इन्क्रीमेंट देखील कमी होईल. त्यामुळे as delta x tends to 0, delta u also tends to 0. ह्याच्या पुढच्या स्टेप मध्ये तुम्ही करायचंय, मग मी पण करतो. चला, लिमिट as delta x tends to 0 of delta y upon delta x as it is equals limit as delta x tends to 0 म्हणजेच काय सांगा, delta u tends to 0. रेड पेन मध्ये लिहून as it is delta y upon delta u into हे पण as it is limit as delta x tends to 0 of delta u upon delta x as it is. याला रिझन जर द्यायचा असेल तुम्हाला तर याला वाटलं तर इक्वेशन 1 द्या, किंवा ह्याची पण गरज नाही, नुसतं इथे लिहिलं तरी चालेल. हे बघा असं लिहा, as delta x tends to 0, delta u also tends to 0. हे रिझन दिलं तरी चालू शकतं. ओके, ओके, आपण आता या स्टेप पर्यंत आलो. लेट्स कंटिन्यू. ह्याला मी आता इक्वेशन 1 देतो लास्ट स्टेपला. ओके, आता आपल्या थेरमचं म्हणजे जी फर्स्ट लाईन आहे किंवा स्टेटमेंट जे आपण ज्याला म्हणतो, त्या स्टेटमेंटकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काय म्हणलं बघा त्यात, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय असतो तो लिहायचा असतो बघा. since y is differentiable function of u, since y is differentiable function of u चा अर्थ y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u एक्झिस्ट होतो असा त्याचा अर्थ असतो. since y is differentiable function of u, next line, limit as delta u tends to 0, differentiable function of u है ना, limit as delta u tends to 0 of delta y upon delta x equals, sorry एकची सवय लागली आपल्याला, sorry, limit as delta u tends to 0 delta y upon delta u equals du by dx exists. y is differentiable function of u चा अर्थ derivative of u with respect to x exists होत आहे. सॉरी, माझं पार्ट ह्या पार्टकडे लक्ष, du by dx. Actually y is differentiable function of u means limit as delta u tends to 0 of delta y upon delta u equals dy by du exists. dy by du exists म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो असा त्याचा अर्थ आहे. आता त्याची सेकंड लाईन वर, सिन्स काय दिलं बघा, u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे
u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो. म्हणजे लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 ऑफ डेल्टा u अपॉन डेल्टा x इक्वल्स du by dx एक्झिस्ट्स. म्हणजे हा जो आहे ना डेरिव्हेटिव्ह हा देखील एक्झिस्ट होतो. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतात, मध्ये इक्वल टू साइन आहे, हे दोघे इक्वल आहेत, म्हणजे हाही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असलाच पाहिजे हा त्याचा अर्थ असतो. सिन्स लिमिट्स ऑन RHS हे ऍक्च्युअली लिमिट्स आहेत ना, इन्क्रिमेंटरी रेशोचे लिमिट्स आहेत ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. सिन्स लिमिट्स ऑन RHS exist, limit on LHS also exist. Limit on LHS also exist. म्हणजे हे पण लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, तर therefore limit as delta x tends to 0 of delta y upon delta x equals dy by dx exists. म्हणजे y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x हे त्यातला पार्ट प्रूव्ह झाला. आता फ्रॉम 1 म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन 1 सांगा. या पार्टला मी काय रिप्लेस करणार आहे, इथे आहे बघा तयार आहे. इन्क्रिमेंटरी रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल्स त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती बघा काय लिहिलंय, इक्वल्स dy बाय du इनटू हे काय लिहिलंय बघा वरती सेकंड लाईन इनटू du बाय dx. ह्याला म्हणायचं चेन रूल. दिस इज ऑल्सो नोन ॲज चेन. चेन रूल का म्हणतात, तर नंतर तुम्हाला कळेल की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ w, w इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ z, z इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असा असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x देखील एक्झिस्ट होतो. म्हणजे असं ती चेन अशी कंटिन्यू करता येते तुम्हाला, म्हणून त्याला चेन रूल असं देखील म्हणतात. ह्याचा जो वापर आहे तो ऍक्च्युली थेअरी प्रमाणे आपण कधीच प्रॉब्लेम सोडवत नाही, पण एक्झामला ही थेअरी विचारतात आणि त्याला जोडून एक सोपं एक्झाम्पल विचारलेलं असतं. अगदी सोपं एक्झाम्पल असतं, त्यात मी लगेच त्या खाली दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे ऍक्च्युली या थेरमचा वापर करून चेन रूल कसा वापरायचा, प्रॅक्टिस मध्ये आपण वापरताना तो वेगळ्या प्रकारे वापरतो आणि थेअरी प्रमाणे जर करायचं झाला तर आपण तो वेगळ्या प्रकारे करतो. तुम्हाला सगळ्यांना कशाची प्रॅक्टिस आहे माहिती का, डायरेक्ट चेन रूल वापरायची प्रॅक्टिस आहे. थेअरी प्रमाणे अजून तुम्ही कधी पाहिलेलंच नाही. त्यामुळे आता या थेरम नंतर मी तुम्हाला लगेच दाखवणार. dy बाय dx इक्वल्स dy बाय du इंटू du बाय dx हा थेरम, त्याला चेन रूल असं म्हणतात. ओके, आपण आता एक चेन रूलचं एक्झाम्पल बघूया. ठीक, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स log of sin x अशी ठेवू. फाइंड dy बाय dx इक्वल इफ y इक्वल्स log of sin x. हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना घेता येतो, डायरेक्ट घेता येतो, पण आता आपण तो थेअरी प्रमाणे पाहणार. ठीक आहे, बघा लेट मी कसं लिहितो बघा, y इक्वल्स log of, ह्याला u म्हणतो, ह्याला कव्हर करतो, log u अँड पुढे u म्हणजे काय ते पुढे मेन्शन करतो. u म्हणजे sin x. प्रॉब्लेम बघा, y इक्वल्स log of u आणि u काय आहे तर समोर सांगितले sin x. आता y is a differentiable function of u is a differentiable function of x असं असेल तर dy by dx म्हणजे काय असतं तर dy by du into du by dx हे मगाशी आपण प्रूव्ह करून घेऊ. मग आता y is differentiable function of u, मग या पार्ट मध्ये लिहायचं, या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u आणि त्या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे dy बाय du इक्वल्स d बाय du ऑफ, जसं आपण dy dx लिहितो की नाही तसं आता d बाय du ऑफ log u. आता हा पार्ट आपण कंटिन्यू करूया. सो dy बाय du इक्वल्स, हा सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log u हे विथ रिस्पेक्ट टू u आहे, त्यामुळे नेहमीच आपल्या फॉर्म्युल्यात तर बेसिक असेल
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय सांगा 1 अपॉन एक्स, पण तो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू 1 अपॉन यू. आता या पार्टमध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे du बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ sin x. इक्वल्स मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय सांगा, तर तो cos x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x. सो dy बाय du तयार झालं, du बाय dx तयार झालं. आत्ताच पाहिलेल्या थेरम प्रमाणे बाय चेन रूल म्हणायचं म्हणतात, बाय चेन रूल किंवा बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन असं देखील म्हणतात. आणि तो फॉर्म्युला द्यायचा. सांगा dy बाय dx इक्वल्स dy बाय du इंटू du बाय dx. गेला फॉर्म्युला. सांगा आता dy बाय du काय आहे इथं तयार आहे. dy बाय du म्हणजे 1 अपॉन u इंटू du बाय dx काय आहे तर cos x. आता u म्हणजे काय तर sin x. 1 अपॉन sin x इंटू cos x. cos इंटू 1 म्हणजे cos, cos अपॉन sin म्हणजे cot. फायनल आन्सर तुमचा आलं इथे तुम्ही dy बाय dx इक्वल्स cot x. झालं. हे थिअरी प्रमाणे. आता आपण काय करतो किंवा तुम्हाला कशाची प्रॅक्टिस आहे आता ते मी इथे दाखवतो. तर आपण मुद्दामून वेगळं गेम वापरूया. बघा y इक्वल्स लॉग ऑफ sin x असा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला काय म्हणतो कसं आहे आपल्याला जे फॉर्म्युले पाठ आहेत ना त्याच्या आधारे सगळं करायचं असतं. आपल्याला लॉग x चा फॉर्म्युला येतो, मग लॉगच्या समोर वेगळं काही आलं की लगेच त्याला समथिंग म्हणायचं. तुम्हाला आठवतं का बघा असं म्हणायचं हे कव्हर करा ह्याला समथिंग म्हणा. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय तर 1 अपॉन x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा काय कव्हर केलं होतं मी sin x. ऍक्च्युअली अशी स्टेप असते इंटू डी बाय dx ऑफ sin x असं लिहित असतं, पण आपण तेही डायरेक्ट लिहितो. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x लिहून टाकतो. म्हणजे 1 अपॉन sin x इंटू ह्या sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा cos x. म्हणजे आपण ह्या स्टेप कशी आलो करू ही स्टेप. आणि मग cos अपॉन sin चा आन्सर आपण cot dy बाय dx इक्वल्स हे इथे dy बाय dx लिहायला पाहिजे होतं. dy बाय dx इक्वल्स तर cos अपॉन sin म्हणजेच काय तर cot x. हे आपण असं डायरेक्ट करतो. याही पेक्षा आपण नंतर आणखी थोडे डायरेक्ट स्टेप्स करणार. म्हणजे कसं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह cos x झालं. cos अपॉन sin म्हणजे cot. इतकंही डायरेक्ट आपण करणार आहोत. तर हे ऍज पर थिअरी. हा फक्त परीक्षेसाठी थिअरम आपल्याला परीक्षेत लिहायला येतो म्हणून या थिअरमकडे आपल्याला पाहायचं. ऍक्च्युली असं आपल्याला कधी सोडवायचं नाही. असं सोडवत बसला तर इतका वेळ जाईल. तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड फंक्शन असतात त्याला हाच पर्याय लागतो आणि हेच आणि हे सोपं पण असतं. हे जास्त सोपं असतं. त्यामुळं यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा. आता यातला जो पहिला एक्सरसाइज असणार आहे फर्स्ट आपला तो केवळ तुमच्या प्रॅक्टिससाठी एक्सरसाइज आहे. जितके कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील त्याचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता यायला पाहिजे. मी सगळ्यातले थोडे 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 करून दाखवणार आणि तुम्ही मॅक्सिमम करायचे. नाही आलं की मला ते नंबर्स टाका, मी तुम्हाला सोडून टाका. ओके. काही लोकांचे लॉजिकमध्ये थोडे डाऊट्स आहेत तेही मी लगेच या 1-2 दिवसात तुमचे क्लिअर करणार आहे. लॉजिकमध्ये काही जण 1-2 ठिकाणी करेक्शन्स पण आहेत तेही सांगतो तुम्हाला मी. आणि लॉजिकचे डाऊट देखील मी क्लिअर करतो. एस्पेशली युजिंग रूल्स प्रूव्ह दॅट वगैरे जे क्वेश्चन आहेत ना ते काही जणांना येत नाहीये तर मी ते सगळेचे सगळे एक्सप्लेन करणार आहे. ओके.